भारतावर 2 एप्रिलपासून आयात शुल्क अमेरिका काय करणार आहे, वाढवणार आहे. आणि जवळपास तुम्हाला माहीत असेल की डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून निवडून आले किंवा जिंकून आले तेव्हापासून जवळपास प्रत्येक देशावर त्यांनी आयात शुल्क, त्याला इंग्लिशमध्ये टॅरिफ म्हणतात, वाढवायला सुरुवात केली आहे. यामध्ये आपण एक फंडामेंटल कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहोत की नेमकं US इकॉनॉमीचा काय प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना आयात शुल्क हे वाढवण्याची एवढी नितांत गरज पडलेली आहे. बेसिकली काही दिवसाआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा झाला होता. त्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं की आम्ही शत्रू आणि मित्र या दोघांमध्ये आयात शुल्काच्या बाबतीमध्ये कुठलाही भेद करणार नाही, असं क्लिअर कट स्टेटमेंट हे अमेरिकेकडून आलं. मग नेमकं काय प्रॉब्लेम आहे या अमेरिकन इकॉनॉमीला की ज्यामुळे आयात शुल्क हे वाढवण्याचा विचार हा सुरू आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल, तर जे अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे ज्याला आपण US इकॉनॉमी म्हणतो, तर या US इकॉनॉमीचं स्ट्रक्चर व्यवस्थितपणे समजून घ्यायला लागेल. आणि त्यासाठी एक बेसिक कन्सेप्ट समजणं सुद्धा गरजेचं आहे. व्यवस्थितपणे ऐका. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं प्रमाण ज्याला आपण ॲग्रिकल्चर म्हणतो हे 0.9% आहे, अत्यंत कमी आहे. उद्योग क्षेत्राचं प्रमाण ज्याला आपण इंडस्ट्री म्हणतो हे 18.9% आहे. आणि त्यानंतर नंबर 3 ज्याला आपण सेवा क्षेत्र म्हणतो त्याचं प्रमाण 80.2% हे प्रमाण आहे. जर तुम्हाला GS3चा किंवा इकॉनॉमिक्सचा एक बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थितपणे माहीत असेल, तो कन्सेप्ट म्हणजे काय, तर साहजिक आहे इकॉनॉमी US इकॉनॉमी ही डेव्हलप इकॉनॉमी आहे, म्हणून ॲग्रिकल्चरचं प्रमाण तिथं काय जास्त आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचं प्रमाण हे जास्त असते, ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचं प्रमाण जास्त असते त्या देशामध्ये लक्षात ठेवायचं बेरोजगारीचं प्रमाण सुद्धा जास्त असते. त्याचं रिझन असं आहे कारण सेवा क्षेत्र हा रोजगार निर्माण करत नाही. रोजगार निर्माण करणारं जर घटक कोणता असेल तर तो घटक हा उद्योग आहे. चीनमध्ये बघा, चीनमध्ये उद्योग हा स्ट्रॉंग आहे, म्हणून तिथं रोजगार हा प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. रोजगार प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तिथं स्वस्त लेबर पण अवेलेबल आहे. ही पण दुसरी बाजू आहे. पण अमेरिकेमध्ये प्रॉब्लेम काय उडाला, अख्खी इकॉनॉमी सेवा बेस असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साहजिक आहे इकॉनॉमीमध्ये डिमांड म्हणजे मागणी कमी आहे. आणि मागणी कमी असल्यामुळे तिथं मॅन्युफॅक्चरिंग कमी आहे, म्हणजे उद्योग क्षेत्राचं प्रमाण कमी आहे. अमेरिकेला काय करायचं आहे, सेम प्रॉब्लेम हा इंडियाच्या इकॉनॉमीचा सुद्धा आहे बरं का, सेम प्रॉब्लेम. आता अमेरिकन इकॉनॉमीला काय करायचं आहे, तर आपली अर्थव्यवस्था सेवा आधारित करून ही न्यायची आहे उद्योग आधारितकडे, म्हणजे इंडस्ट्रियल बेस आपली इकॉनॉमी करायची आहे अमेरिकेला. कारण इंडस्ट्रियल बेस इकॉनॉमी जर केली तर रोजगार निर्माण होऊन आणखी मॅन्युफॅक्चरिंगला काय मिळते, चालना. मग साहजिक आहे जर इकॉनॉमीमध्ये उद्योग हा वाढवायचा असेल तर बेसिक इकॉनॉमीचा रूल तुम्हाला माहीत असेल. तो रूल म्हणजे काय, जर उद्योगाचा विकास करायचा असेल किंवा इकॉनॉमीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढवायचं असेल तर त्यासाठी सर्वात प्रथम आहे देशामध्ये मागणी वाढली पाहिजे. आता देशामध्ये मागणी वाढवायची असेल किंवा देशी वस्तूची मागणी वाढवायची असेल तर ज्या आयातीत वस्तू आहे त्या स्टॉप कराव्या लागतील ना. मग त्या स्टॉप कशा करायच्या, तर त्यावर काय लावायचं तर प्रचंड प्रमाणामध्ये आयात शुल्क लावायचं. त्यामुळे हा फंडामेंटल प्रॉब्लेम आहे US इकॉनॉमीचा. मग त्याला आयात शुल्क वाढवून म्हणजे वस्तू येण्यापासून थांबवायचं. बेसिक तुम्हाला माहीत असेल भारतासोबतचा व्यापार जर बघितला तर जवळपास $129 बिलियन हा दोघांमध्ये व्यापार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 129 पैकी जवळपास $44 बिलियन हा भारताच्या बाजूनं नफ्याचा आहे. भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार हा सरप्लस आहे बरं का, बरोबर. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, अमेरिका का बरं या प्रकारचं टॅरिफ वॉर हे खेळत आहे, कारण अमेरिकेला असं वाटते की आपली इकॉनॉमी ही सेवा आधारित कडून कुठं जावी, उद्योग आधारित जावी. आठवते का तुम्ही, इंडियाचा पण हाच प्रॉब्लेम आहे. इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये जवळपास 55% सेवा क्षेत्र आहे. आणि म्हणून आपल्या इकॉनॉमिक ग्रोथला आपण त्याला काय म्हणतात, ग्रोथ विदाऊट एम्प्लॉयमेंट असं म्हणतो आपण, म्हणजे रोजगार विरहित अर्थव्यवस्था भारताला जे म्हटल्या जाते ना ते याच कारणामुळे म्हटल्या जाते. ठीक आहे, तर हे फंडामेंटल कारण झालं लक्षात ठेवायचं अमेरिकेचं. ठीक आहे, आता कळलं तुम्हाला. अमेरिकेनं कोणाला सोडलं नाही बरं का, ना भारताला, ना चीनला, ना मेक्सिको, ना कॅनडाला. ठीक आहे, मेन उद्देश काय याचा, काही करून अर्थव्यवस्थेला इकॉनॉमीला उद्योग प्रधान बनवणे. आणि तरी पण लक्षात ठेवायचं जेवढी वर्ल्ड GDP आहे ना त्याच्या 26% GDP एकट्या अमेरिकेची आहे बरं का, हे विसरू नका.